गडचिरोली जिल्ह्यातील राहेरी तालुक्यातील रेडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरीगुडम गावात एस मराठीचे विदर्भ संपादक जावेद अली झिरो ग्राउंडवरून मरीगुडम येथील नागरिकांना विचारणा केली असता विलास फुकट टेकाम, गाव पटेल भीमा पोच्चा अलाम, जयराम लिंगा आत्राम, चंद्र विस्तारी अलाम, रवी टेकाम, नारायण टेकाम व गावातील महिला बाल वृद्ध उपस्थित होते। या गावातील समस्या ब्रिटिश काळापासून अनेक कामे VR नंबर नसल्याने रोडची समस्या अवसून उभी आहे। करिता सरकारने या गावाकडे जातीने लक्ष देऊन विकास कामे करावी अशी मागणी केली। या ठिकाणी मरीगुडम हे गाव आहे। या गावी आम्ही पोहोचलेलो आहोत। तर काही या ठिकाणी मान्यवर लोक आहेत, त्यांची काही समस्या आहेत, आपण जाणून घेऊ। भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि काय समस्या आहे? माझं नाव आहे विलास फुकट टेकाम। म्हणजे कारण की साहेब माहिती आपला रोड मस्त खड्डे पडणं आहे, पावसाळ्यात काही गाडी गिडी काही निघत नाही, काही पेशंट पडलं तर नाही का, ताप गेम असं पडलं नाही का, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। आम्ही नाही का कसं सायकली नाही तर आता उचलून नाही का तिथपर्यंत न्यायला लागते, रोडपर्यंत, मेन रोडपर्यंत। तुमच्याकडची पाण्याची समस्या कधीपासून आहे? आमच्या पाण्याची समस्या म्हणजे 3 वर्षापासून होत आहे। अजून वीज वगैरे करंट आहेत म्हणा, आता हे हाय मास्क वगैरे लागलेले आहे, ते तर बंदच आहे। कधीपासून बंद आहे? ते पण 3 वर्ष होऊन राहिले। आणि सोलर वगैरे जे आहे चालू आहे? सोलर चालू आहे, पण नाही का ते मोटर नाही का बंद आहे। कधीपासून बंद आहे? म्हणजे तेही होत आहे, म्हणजे 2 वर्ष होत आहे। 2-2.5 वर्षापर्यंत होत आहे। मग तुम्ही पत्र वगैरे कोणाला दिले नाही का? नाही दिलं, मला ग्रामपंचायत मध्ये सांगितलं, हा। बापसाहेबला सांगतो, बापसाहेब येऊ नाही पाहिले, उद्या नाही परवा असं हे ते म्हटले। आणि बागेश्वर ताई तेही पण आली होती, तिले पण सांगितलं ना मी, मोटर देतो म्हणे, उद्या या म्हणे। आम्ही गेलो तर मोटर नाही, काही नाही, काय नाही। आपण इथे शाळेजवळ उभी आहोत, तर शिक्षकांचं काय मत आहे? कधी जाते, कधी जातात, काय विषय? आता साहेब त्यांनी येते तर ऐरीवरून येते, इथं पोहोचायला 12 वाजते आणि येते बसते त्यांनी पुन्हा। म्हणजे मुलांना कसं मेन म्हणजे प्रार्थना सांगत नाही, एक तर सावधान विश्रम जनगण काही नाही। आणि सुट्टी देता वेळी वंदे मातरम तर म्हणते, मुलांना तेही शिकवत नाही, काय नाही, नुसतं येणे, मोबाईल पकडणे, मोबाईल पाहणे, बस। सुट्टी झालं का 3-3:30 वाजता निघून जातात मास्तर लोक। तर तुमच्या गावामध्ये अजून कोणकोणत्या समस्या आहेत, काय म्हणाल? ते रोडच्याच मेन आहे। तुमच्या गावात तो VR नंबरचा जो मोठा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल तुम्ही कुणाला काय बोलले, काय झालं, काय काय? मी 2 वेळा आजूबाबूकडे गेलो, परंतु तो इंजिनियरला फोन लावला, मी उद्या येतो म्हणे। आम्ही दोघेच गेलो, पटेल आणि मी। तो इंजिनियर आला नाही, ते काही झाला नाही। तर हा तुमचं गाव किती वर्षापासून आहे? हा माझा गाव नव्हे, हा गाव गुंडेराच्या पहिलेपासून आहे, म्हणजे ब्रिटिश काळापासून आहे। तर या ठिकाणी VR नाही, VRची समस्या असल्यामुळे तुमच्याकडे रस्ते बनणं अवघड झालेलं आहे। तर त्यासाठी आता तुम्ही काय करता? समोर इलेक्शन येणार आहे, जिल्हा परिषद आहे, तर तुम्ही ऍक्च्युअली काय करणार जिल्हा परिषदला? म्हणजे ते ना तिकडे सापडून देतो। आता कोणी येणं बंद करतो ना, आम्ही म्हणजे निवडणूक आले की ते येतात, नाही ते लोक निवडणूक झाले की विसरतात। म्हणजे गावबंदी करण्याचा तुमचा कार्यक्रम ठरलेला आहे। आणि यावेळी जो काम करेल तो आतमध्ये येईल, जो काम करणार नाही तो गावाचा बाहेर राहील, असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल। तर या ठिकाणी गावकऱ्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये जे आमचे कामं करतील त्यांनाच आपण मत करू, त्यांना सपोर्ट करू आणि त्यांच्यासोबत राहू। एस मराठीसाठी जावेद अली, गडचिरोली। एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली, गडचिरोली।